आणि नमस्कार. भावशेखर. भावशेखरचा आपला आजचा विषय अमेरिकन ढोलकी. अमेरिकन ढोलकी असं म्हणताना ना मी अमेरिकेच्या प्रेमात आहे ना मी अमेरिकेचा द्वेष्ट आहे. पण अमेरिका हा देश किती स्वकेंद्रित आहे याचा विचार करावा अशी ही गणित. अर्थात अशा पद्धतीनं स्वकेंद्रिततेचा विचार अमेरिका पहिल्यांदा करते अशातला भाग नाही. गेल्या काही 1.5-2 शतकांच्या इतिहासाचा जर विचार केला तर अमेरिका हा एक असा सुदैवी देश आहे की ज्यानं त्याच्या स्वातंत्र्य युद्धानंतर स्वतःच्या भूमीवरती ट्विन टॉवर वरचा हल्ला सोडला तर कुठचंही युद्ध किंवा दहशतवादी हल्ला झेललेला नाही. परंतु जगात इतरत्र सुरू असलेल्या युद्धांमध्ये अगदी त्याचा दरवेळेला राजकीय हेतू किंवा स्वार्थ नसला तरी आर्थिक गणित जुळलेली असतात हे नक्की. मग ते 17 वर्ष सुरू असलेलं व्हिएटनाम विरुद्धचं युद्ध असू दे, काही वर्षांपूर्वीचं आखाती युद्ध असू दे, एकंदरीत युद्धाचाही इव्हेंट करायचा आणि त्यातनं मीडिया कंपन्या चालवायच्या असली ही गणित अमेरिका करत असतं. आणि हा अतिलोकशाहीवादी म्हणायचं की अति व्यावसायिकता म्हणायचं हे ज्याच्या त्याच्यावरती आहे. म्हणजे अमेरिका इतरांना कोड ऑफ कंडक्ट, एथिक्स वगैरे सांगत असतं, ते स्वतः किती पाळतात याविषयी माझ्या मनामध्ये शंका आहेत. बर, त्याच्यामध्ये एक विचित्र पद्धतीचं असं त्यांचं राष्ट्रीय मतैक्य असतं, ही गणित लक्षात घेऊ. भावशेखरच्या एका भागामध्ये आपण बघलंय की अगदी अलीकडच्या काळामध्ये अमेरिकी अर्थसंस्थांनी अमेरिकी अर्थव्यवस्थेबद्दल काही आकडेवारी जाहीर केली, ज्याच्यानुसार महागाईचा दर, बेकारीचा दर या गोष्टी अत्यंत वाईट परिस्थितीवरती आहेत. आता त्याच्यावरती कमला हॅरिसनी कोणतंही भाष्य न करणं हे समजण्याजोग आहे. कारण कमला हॅरिस ज्या पक्षातर्फे आता अमेरिकी राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढवत आहेत त्याच पक्षाचा राष्ट्राध्यक्ष सध्या कार्यरत आहे. त्यामुळे स्वपक्षीयावरती कितीही लोकशाही असली तरी इतकी उघड टीका करण्या इतकी अमेरिकन लोकशाही अपरिपक्व नाही. पण गमतीची गोष्ट ही आहे की डोनाल्ड ट्रम्प ही याविषयी काही बोलत नाहीत. म्हणजे आपण जर सत्तेत आलो तर काय करू याच्या नानाविध गोष्टी सांगत असताना खरं म्हणजे आपल्या देशामध्ये असा जर मुद्दा मिळाला असता तर तो विषय कळो न कळो, लोकांना त्यात स्वारस्य असो न असो, आपल्या देशात त्याच्यावरती किती गंमत जम्मत झाली असती याचा विचार केला पाहिजे. अर्थात आपल्या देशामध्ये सुद्धा अशी चर्चा फार क्वचित होते याची मला कल्पना आहे. याचं कारण असं आहे की आपल्या देशातल्या लोकसभेच्या निवडणुकांचा इतिहास असा आहे की तिथे आर्थिक मुद्द्यांवरती निवडणूक जिंकता येत नाही. आपल्या देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका लढवण्यासाठी भावनिक किंवा सामाजिक मुद्दा लागतो, आर्थिक चालत नाही. अमेरिकेची खरं म्हणजे तशी गणितं नाहीत, पण तरी सुद्धा अमेरिका अशा बाबतीत काहीही बोलत नाही, ही गणितं लक्षात घेतली पाहिजेत. कॅनडानं जेव्हा अगदी अलीकडच्या काळामध्ये भारत विरोधी विधान केलं, भारताला या ना त्या निकषांवरती शत्रुदेश ठरवलं, त्याच्यावरती डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस दोघांच्याही ज्या प्रतिक्रिया आहेत, प्रतिसाद आहेत, ते म्युटेड असं ज्याला अलीकडच्या परिभाषेत आपण म्हणतो असे आहेत, हे लक्षात घेण्याजोग आहे. ही पार्श्वभूमी सांगण्याचं कारण किंवा आज भावशेखरचा विषय अमेरिकन ढोलकी घ्यायचं कारण म्हणजे तुमच्यापैकी अनेकांनी वाचली असेल ती बातमी. अगदी आपल्या मराठी पेपरमध्ये सुद्धा पहिल्या पानावरती आली. एरवी मोदी विरोधक असंच बिरुदावली लावणाऱ्या लोकसत्तेमध्ये सुद्धा पहिल्या पानावरती शीर्षस्थानी ही बातमी होती की 19 भारतीय कंपन्यांवरती आणि 2 खाजगी भारतीय व्यक्तींवरती अमेरिकेनं निर्बंध घातले आहेत. आणि गंमत म्हणजे त्याच्यावरचा आरोप असा आहे की युक्रेन विरोधी युद्धात रशियाला मदत केल्याचा या 19 कंपन्या आणि त्या 2 व्यक्ती यांच्यावरती आरोप आहे. गंमत आहे की नाही? म्हणजे रशिया युक्रेन बद्दल जसं काही अमेरिकेनं फार मोठी तटस्थच भूमिका घेतली आहे, इस्रायल हमास मध्ये जसं काही अमेरिकेनं मोठी तटस्थच भूमिका घेतली आहे. भावशेखरच्या अनेक व्हिडिओमध्ये मी वारंवार म्हटलं तसं की आज मितीला जगाच्या पटलावरती निदान 7 ठिकाणी वेगवेगळी युद्ध सदृश परिस्थिती आहे. कधी तीव्रता वेगळी असेल, कधी भूगोल वेगळा असेल, कधी कारण वेगळं असेल, कधी कालावधी वेगळा असेल, पण युद्ध सदृश परिस्थिती आहे ही गोष्ट खरी. आणि या 7च्या 7 युद्धामध्ये या ना त्या स्वरूपामध्ये अमेरिकेचा सहभाग आहे. कधी राजकीय पाठिंबा आहे, कधी लष्करी पाठिंबा आहे, कधी शस्त्रास्त्र साह्य आहे, कधी निधी साह्य आहे, कधी दुसऱ्यावर निर्बंध घालणं आहे. म्हणजे बाई मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली अशातली अमेरिकेची गत आहे.
मग जिथे त्याची प्रत्येक 10च्या 10 बोट यातल्या कुठच्या ना कुठच्या तरी युद्धात गुंतली आहेत, तो मात्र आता भारतीय कंपन्यांवरती आणि भारतीय व्यक्तींवरती त्यांनी रशियाला मदत केली असा आरोप ठेवून निर्बंध घातले आहेत. बरं, हे आंतरराष्ट्रीय अर्थकारण आहे, हे आंतरराष्ट्रीय राजकारण आहे. अमेरिकेनं अशा पद्धतीनं या 19 खाजगी भारतीय कंपन्या आणि 2 खाजगी भारतीय व्यक्ती याच्यावरती बंदी घालताना त्यांच्यावरती आरोप करून त्यांचं काही स्पष्टीकरण मागवून किंवा आपल्या केलेल्या या निर्बंधांच्या अंतर्गत त्याची काही पार्श्वभूमी असं कुठंही विशद केलेलं नाही. आज मी तिला प्रिंट मीडिया असू दे, इलेक्ट्रॉनिक मीडिया असू दे, सोशल मीडिया असू दे, तो आपल्या देशातला असू दे किंवा परदेशातला असू दे, त्याच्यामध्ये फिरणारी बातमी इतकीच आहे, या 19 खाजगी भारतीय कंपन्या आणि 2 भारतीय व्यक्तींची नावं आणि त्याच्यावरती अमेरिकेनं घातलेली बंदी आणि त्याचं कारण म्हणजे यांनी युक्रेन विरुद्धच्या युद्धात रशियाला मदत होईल अशी भूमिका घेतली. पण हे कशाच्या जोरावर म्हटलं जातं? ही मदत कोणत्या काळात केली गेली, ही मदत कोणत्या स्वरूपात केली गेली, ही मदत किती प्रमाणात केली गेली, याची कोणतीही आकडेवारी किंवा माहिती अमेरिकेनं दिलेली नाही, लोकांनी विचारलेली नाही. बरं, हे अमेरिकावाले इतके धुतले तांदूळ आहेत का हो? मी मगाशी म्हटलं तसं आपल्या देशामध्ये काहीही युद्ध न खेळलेलं आणि दुसऱ्याला युद्धग्रस्त ठेवण्यामध्ये स्वतःचं राजकीय आणि आर्थिक स्वारस्य असलेला देश म्हणजे अमेरिका आहे. गंमत पहा, गेल्या 6 महिन्यांचा जर एकत्रित विचार करायचा झाला तर अमेरिका, संरक्षण आणि भारत हे जर 3 एकत्र समान मुद्दे घेतले तर अमेरिकेनं घेतलेले वेगवेगळे पवित्रे लक्षात घेण्याजोगे आहेत. पहिली गोष्ट, अमेरिकेनं पहिल्यांदा भारतामध्ये 443 कोटी रुपयाची संरक्षण खात्यात गुंतवणूक केली. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, अमेरिकेमधल्या एका कंपनीनं भारताच्या टाटा समूहामध्ये 18,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली, पण ती सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रिक व्हेकल्स मध्ये आहेत. आता अशी अमेरिका एकीकडे स्वतः राष्ट्रीय पातळीवरती अमेरिकी सरकार, अमेरिकी कंपन्या आणि भारतीय सरकार आणि भारतीय कंपन्या याच्यावरती संरक्षण खात्यामध्ये गुंतवणूक करते किंवा संरक्षण क्षेत्रामध्ये गुंतवणूक करते, ते चालतं. मग आता युद्धाची जी सामुग्री बनवली जाणार आहे त्याला आपण डिफेन्स सेक्टर असं म्हणतो. म्हणजे अमेरिकी गुंतवणुकीच्या साह्यानं ज्या पद्धतीचं संरक्षण विषयक वस्तू आणि सेवांचं उत्पादन होईल ते कधी ना कधीतरी कोणता ना कोणता तरी देश युद्धामध्ये वापरणार आहे ना. ते काही शोकेसमध्ये किंवा म्युझियम मध्ये ठेवायला केलेलं उत्पादन नाही ना. म्हणजे हे गुंतवणूक करत असतील तर ते क्षेत्र चालतं, त्या कंपन्या चालता येईल. पण ज्या कंपन्यांचं तंत्रज्ञान, ज्या कंपन्यांचं उत्पादन अमेरिकी मालाला स्पर्धा करेल त्याच्यावरती मात्र निर्बंध घालायचे, नाव मात्र संरक्षणाचं घ्यायचं. म्हणजे मोठा तत्वज्ञानाचा आव आणायचा आणि आपल्या आर्थिक स्वार्थाची गणितं मांडायची, असं हे गणित आहे की नाही? बरं, व्यापार ही गोष्टच आर्थिक स्वार्थाची असते, त्याबद्दल कुठेही दुमत असण्याचं कारण नाही. परंतु जिथं शक्य आहे तिथं सहकार्य, पण जिथं आपल्याला ते वरचढ होतील, डोईजड होतील अशी जरा जरी शंका आली तरी निर्बंधाचं हत्यार उपचायचं, याला अमेरिकन ढोलकी म्हणायचं की नाही? त्याच्या एका अर्थी बरं आहे. यातनं एक गोष्ट एक देश म्हणून, एक संरक्षण विषयक उत्पादन म्हणून आपण लक्षात घेण्याजोग आहे. आणि म्हणून भावशेखरचा आजचा विषय अमेरिकन ढोलकी हा आहे. एकीकडे अमेरिका आपल्या देशामध्ये 443 कोटी रुपयांची संरक्षण क्षेत्रामध्ये गुंतवणूक करते, हा चंचू प्रवेश आहे. कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, भावशेखरच्या शेखर 64च्या किंवा माझ्या बाजार गप्पांच्याही काही भागामध्ये या मुद्द्याचा उल्लेख झालाय, त्यामुळे विस्तारानं हा मुद्दा घेत नाही. पण गेल्या जवळजवळ 35 वर्षांचा अमेरिकी अर्थव्यवस्थेचा इतिहास असा आहे की अमेरिकेनं दिलेल्या अर्थव्यवस्थेच्या आकडेवारीमध्ये अमेरिकेच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये 30% आसपास वाटा एकट्या संरक्षण वस्तूंच्या उत्पादनाचा आणि निर्यातीचा आहे. त्यामुळे संरक्षण विषयक गोष्ट आपल्या हातात राहिली पाहिजे अशी अमेरिका आहे. एवढ्या करता अमेरिका आपल्या शस्त्रांमध्ये, आपल्या संशोधनामध्ये किती पैसा आणि किती काळ गुंतवते हे आवर्जून लक्षात घेतलं पाहिजे. तसा इतिहास हा जुना आहे, हे मला मान्य आहे. पण जसं जॉर्ज बेनॉर्ड शॉ म्हणतो की इतिहास कधीच जुना होत नसतो, घटना तेव्हा घडलेली असते, कंगोरे नंतरही चालू होतात, तसं गणित आहे.
अमेरिकेनं आपली बायोलॉजिकल वेपन्स टेस्ट करण्यासाठी व्हिएटनाम सारख्या देशाविरुद्ध 17 वर्ष लढाई केली. आता अमेरिका जगाच्या नकाशावर भौगोलिक दृष्ट्या कुठे, व्हिएटनाम कुठे? भौगोलिक आकारमानाचा विचार करायचा झाला तर अमेरिकेचा आकार केवढा, व्हिएटनामचा आकार केवढा? त्यामुळे त्याला व्हिएटनाम जिंकतं का हरतं याची गणितं नव्हती. त्यांनी आपली सर्व नवीन शस्त्र, तंत्र, मंत्र, यंत्र ही त्याच युद्धामध्ये उपयोगात आणून त्याची उपयुक्तता किती आहे याची चाचणी केली असं म्हटलं तर चालेल का? म्हणजे यांनी केलं तर काही बोलायचं नाही, दुसऱ्यांनी केलं की मात्र यांच्या पोटात दुखतं. म्हणून भावशेखरचा आजचा विषय अमेरिकन ढोलकी. मग ज्या देशाच्या गुंतवणूक क्षेत्रामध्ये, संरक्षण क्षेत्रामध्ये मी गुंतवणूक करतो त्याच्याच कंपन्यांवरती मी बंदी घालतो, याला गंमत म्हटलं पाहिजे की नाही? इतकं असूनही आता तिथे राष्ट्राध्यक्षाची निवडणुकीचा प्रचार एका टप्प्यावर येऊनही याची चर्चा केली जात नाही, हे गणित पाहिलं जातं. आणि याला भारत सरकारनं योग्य तो प्रतिसाद द्यावा, याच्याकरता अमेरिका कुठच्या टोकापर्यंत जाऊ शकते याचं गणित लक्षात घ्या. या साधारणपणे एकाच काळामध्ये घटना घडतात, हा योगायोग नसतो. हे आंतरराष्ट्रीय अर्थकारण आहे, हे आंतरराष्ट्रीय राजकारण आहे, एखादी एंटरटेनमेंट चॅनलवरची मालिका किंवा नाटक नाही. ज्या आठवड्यामध्ये अमेरिका बंदी घालते 19 भारतीय कंपन्यांवर आणि 2 भारतीय व्यक्तींवर, त्याच आठवड्यामध्ये कॅनडाची संसद भारताला एका विशिष्ट निकषावरती शत्रू देश असं जाहीर करते. अमेरिका त्याला राष्ट्र म्हणून पाठिंबा देते आणि कुठच्याही प्रिंट मीडियामध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये बातमी आली नाही, तरी सोशल मीडियामध्ये जी एक बातमी फिरते की अमेरिकेनं केवळ कॅनडाला पाठिंबा दिला अशातला भाग नाही, इतपत बातमी सार्वजनिक आहे. पुढची बातमी फक्त सोशल मीडियामध्ये आहे. पण अमेरिकेनं भारतावरती तशा पद्धतीची काही बंधनं किंवा बंदी घालावी का असा विचार आहे आणि भारतानं त्याला सडेतोड उत्तर दिलंय. पण हा उत्तरार्ध हे गणित नाही, कारण ती तितकीशी प्रिंट मीडिया किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आलेली बातमी नाही. म्हणजे मी तर करीनच, जो दुसरा करेल त्यालाही पाठिंबा देईल, याला दबाव तंत्र म्हणतात की नाही? याचा अर्थ इतकाच की भारताचं संरक्षण क्षेत्र, जे अगदी आत्तापर्यंत आपल्या 4 सीमांच्या संरक्षणापुरेसं मर्यादित होतं, पण गेल्या 4 वर्षामध्ये, विशेषतः करोना नंतरच्या काळामध्ये, संरक्षणाच्या एकूण उत्पादनाच्या किमान 75% उत्पादन भारतातच होईल या पातळीपर्यंत आपण पोहोचलो. संरक्षण विषयक निर्यातीचं यंदाच्या वर्षी आपण 65,000 कोटी रुपयांचं उद्दिष्ट ठेवलं, त्यातलं बहुतांश उद्दिष्ट साध्य झालं. आता भारत हा आपल्याला केवळ जिओपॉलिटिकली नव्हे तर मिलिटरी एक्सपोर्ट्स किंवा डिफेन्स एक्सपोर्ट्स म्हणूनही तुल्यबळ ठरू शकतो. याची अमेरिकेनं आपल्यावरती घातलेल्या बंदीतनं पोचपावती आहे का, याचा विचार केला पाहिजे. म्हणून भावशेखरचा आजचा विषय अमेरिकन ढोलकी. मनपूर्वक धन्यवाद. भावशेखर.